या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेऊया की 1 एकर गहू लागवडीतून आपण 2 एकर गव्हाचं उत्पादन कसं घ्यायचं. म्हणजे काय? तर आपण जी लागवड करत आहात त्याच्यापेक्षा निम्म्याच क्षेत्रात आपण गहू लागवड करूया आणि उत्पादन जेवढं दरवर्षी लागवड करतायत त्या क्षेत्राइतकं उत्पादन घेऊया. या उद्देशाने आपण या व्हिडिओतून आज माहिती पाहूया. मित्रांनो, दिवाळीचा हंगाम आणि गहू पेरणीचा हंगाम एकच असतो. साधारणपणे नोव्हेंबरच्या 15 तारखेच्या आसपास गहू पेरणी चालू होते. जेवढी जास्त थंडी, तेवढी गव्हाला मानवते आणि खास करून जेव्हा गव्हाची फुटवी अवस्था ते लोंबी अवस्था किंवा लोंबीमध्ये दाणे भरेपर्यंत जर थंडी पडली, तर निश्चितच गव्हाचं उत्पादन चांगलं होतं. गहू उत्पादन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, जी आपण जमिनीची मशागत केली असेल, बहुतांश शेतकऱ्यांची चालू असेल, परतीचा जो मान्सून आहे तो बऱ्यापैकी ठिकाणाहून निघून गेलाय. काही ठिकाणी आता ऑक्टोबरच्या अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस पडलाय. मग आपल्याला पहिली मशागत करणं गरजेचं आहे. आपल्या गहू उत्पादनासाठी आपल्याला जी जमीन निवडायची आहे, तर गव्हासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गव्हाला जशी थंडी लागते, तसं गव्हाला पाणी चांगलं लागतं आणि गव्हाला लागणारी जमीन ही कधी पण भारी जमीन असावी. काळपट किंवा भारी जमिनीत आपण जर गव्हाची लागवडीची जर नियोजन केलं, तर निश्चितच आपल्याला उत्पादन जास्त मिळतं. मित्रांनो, गहू लागवड करत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब येते, तर आपल्याला वाहन कोणते निवडायचे. खाण्यासाठी आपण गहू करतो किंवा गव्हाचं उत्पादन करत असताना आपल्याला विक्री हा उद्देश दुय्यम असतो. परंतु आपल्याला घरी जी चपाती बनवतो त्याची गुणवत्ता चांगली यावी, लुसलुशीत मऊ चपाती व्हावी, या अनुषंगाने आपण हे नियोजन करत असतो. त्यासाठी वाण निवडत असताना जे निर्मल 111 वाण आहे, त्यानंतर महकोचा मुकुट आहे, अजित 102 आहे, अंकुरचा केदार आहे, हे वाण प्रचलित आहेत. ॲग्रोस्टारचा 3224 हाही वाण आपल्याला उत्पादनासाठी जसा चांगला आहे, तसंच चपातीच्या गुणवत्तेसाठी तो उत्पादनासाठी खूप चांगला असा वाण आहे. तर मित्रांनो, यापैकी एका वाणाची आपण जरूर निवड करावी. वाण निवडल्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला लागणारं बियाणं. तर बागायती नियोजन करत असताना आपण जे म्हणतोय, की आपल्याला 2 एकर लागवड न करता उत्पादन 2 एकरचं घ्यायचंय, पण लागवड 1 एकर करायचंय. मग त्यासाठी काय? तर त्यासाठी गहू पेरणी पद्धतीने आपण करावी. भारी जमीन आपली आपण निवडली आहे, तर 20च किलो प्रति एकर आपण पेरणी पद्धतीने करावं. त्याही पुढे जाऊन काही शेतकरी जे त्यांचं क्षेत्र त्याहूनही कमी असेल, 1 एकर क्षेत्र नसेल, अगदी 10-15 गुंठ्याचं नियोजन असेल, तर त्या शेतकऱ्यांना तर मी विनंती करेन, की आपण टोबून लागवड करा. टोबण लागवडीत काय असतं, की हे जे 3 बोटं आहेत आपले, त्या 3 बोटांमध्ये जेवढे दाणे बसतील, तेवढे दाणे एका ठिकाणी टोबायचे असतात. साधारणपणे 5 ते 6 इंच अंतर ठेवून आपल्याला हे टोबण करायचे असते. आणि टोबण पद्धतीने जर आपण लागवड केली, तर मित्रांनो सगळ्यात जास्त फुटवे, सगळ्यात चांगली लांब किंवा मोठी लोंबी आणि लोंब्यांमध्ये दाण्यांची संख्या सगळ्यात जास्त मिळते. आणि ते उत्पादन आपल्याला खूप चांगलं मिळते. तर आपण बियाणं किती पेरलं याला महत्त्व नाही. आपण नियोजन कसं केलंय याला महत्त्व आहे. आणि त्यातून आपलं उत्पादन वाढणार आहे. प्रत्येक पिकाच्या लागवडीच्या वेळी आम्ही वारंवार सांगत असतो किंवा जो अनुभव आहे, त्यातून आम्ही सांगतो की आपल्याला रोपांची संख्याच फक्त वाढून उत्पादन कधी वाढत नाही. तर रोपांची संख्या योग्य ठेवणं गरजेचं आहे. कमी पण नको, जास्त पण नको. नियंत्रित अशा पद्धतीने रोपांची संख्या ठेवली तर निश्चितच आपलं उत्पादन वाढतं. मग गहू लागवडीनंतर आपला फोकस किंवा आपलं जे धोरण आहे, तर ते आपलं फुटवे वाढण्यावर आहे. आणि फुटवे वाढण्यासाठी आपल्याला योग्य जागा, योग्य अंतर द्यावं लागेल. बरेचसे शेतकरी पेरणी पद्धत अवलंबतात, परंतु आडवी आणि उभी पेरणी करतात. ती केल्यामुळे त्यांना असं वाटतं, की रोपांची संख्या वाढली, माझं उत्पादन वाढेल. तर मित्रांनो, कृपया तसं करू नका. यावेळेस आपल्याला कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घ्यायचे, त्यासाठी आपण पेरणी, आडवीच पेरणी किंवा उभीच पेरणी एकच पद्धतीने आपण पेरणी करावी. जास्तीत जास्त दक्षिणोत्तर पेरणी असते. तर एकच बाजूने पेरणी असावी. पेरणी पद्धती केल्यामुळे आपल्याला 2 फायदे होतात. पेरणीमुळं रोपांची संख्या तर नियंत्रणात राहतेच राहते, परंतु 2 ओळीमधलं अंतर चांगलं राहतं. पिकाला लागणारी हवा, पिकाला लागणारा सूर्यप्रकाश, पिकाला लागणारी जी काही पाणी, अन्नद्रव्य यासाठी जी स्पर्धा आहे, तर ती टाळता येते. त्यासाठी 2 ओळीमधलं अंतर व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. फोकून जर लागवड केली, तर नियंत्रित त्याची जागा आहे किंवा 2 रोपांमधलं अंतर आहे, ते नियंत्रित कधीच राहत नाही. ते कमी जास्त होतं आणि मग तिथं फुटव्यांची संख्या किंवा तिथं जे उगवण क्षमता या गोष्टींवर परिणाम होतो. मित्रांनो, जसं मी सांगितलं, बाजारामध्ये आपल्याला जे काही वाण मिळतायत, तर ते संशोधित असे वाण आहेत. त्या वाणांसोबत जर आपल्याला घरगुती बियाणं वापरायचं असेल, तरी आपण त्या बियाण्याची कमीत कमी उगवण क्षमता एकदा तपासावी आणि त्याचं नियोजन करावं. आता बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याची एकदम सोपी पद्धत आहे. आपण कोणत्याही पिकाचं बियाणं घरगुती लावत असेल, तर फक्त 100 बिया आपण मोजून घ्यायच्या. 100 बियांची आपण आपल्या घराजवळ किंवा आपल्या शेताच्या एका बाजूला व्यवस्थित पेरणी करायची एका चौरस क्षेत्रामध्ये.
आणि तिथे लागवड केल्यानंतर साधारणपणे 7 ते 8 दिवसांनी आपण जाऊन तपासायचं. 100 बिया आपण लावल्या होत्या, त्यातले किती दाणे उगले? 70-80 पेक्षा जास्त दाणे जर उगले असतील किंवा रोपं जर आपल्याला दिसत असतील, तर ते बियाणं आपल्याला पेरणीसाठी योग्य आहे आणि त्याची पेरणी केल्यानंतर आपल्याला उत्पादन येऊ शकतं. परंतु जर आपल्याला 70 पेक्षा कमी दाणे उगवून झालेली जाणवत असेल, तर आपण ते बियाणं टाळावं आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण बाजारातून एखाद्या कंपनीचं चांगलं वाण आपण आणून त्याची पेरणी करणं संयुक्तिक राहील. कारण का? तर आपण गव्हासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी देत असतो. इतकी वेळ किंवा इतका कालावधी त्यासाठी खर्च करत असतो. तर उत्पादनामध्ये आपल्याला अजिबात तडजोड होऊ नये, या उद्देशाने आपल्याला हा प्राथमिक टप्पा, बियाणाची उगवण क्षमता तपासणं, हाही करणं खूप गरजेचं आहे. आणि गहूच नाही तर इतर सर्व पिकांच्या बाबतीत हे लागू होतं. आपल्या भागामध्ये कोणती प्रचलित वाण आहेत हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर सांगा.